लग्न केल्याने सगळ्यांचंच भलं होतं असं म्हणतात. मग माझंही होईल. आणि तुम्ही लग्न करतायच की, हो ना? पण मॅडम, तुमच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे त्याचं काय? ते तुम्ही असंच काढून टाकणार आहात? माझ्या गळ्यात ज्याने कोणी मंगळसूत्र घातलंय त्याला ते मंगळसूत्र सतत दिसत राहावं, त्याला त्रास होत राहावा या हेतूनच मी त्या गळ्यात ठेवलंय. पण मला आता असं वाटतंय की इतके दिवस झाले तरीही तो समोर येत नाही, म्हणजे बहुतेक कोणीतरी मस्करी केली असेल. आणि जर का मस्करी केली असेल, मी कशी मूव्ह ऑन होतीये ते बघता येईल त्याला. आणि समजा जर का सिरियसली कोणी घातलं असेल तरी त्याच्या डोळ्यासमोर होऊ देत माझं लग्न. त्याच्या भ्याड कृत्याची शिक्षा मिळेल त्याला. म्हणजे तुम्ही त्याचा नाद सोडून देताय तर? तो माणूस कोण होता याने तुम्हाला अजिबात फरक नाही पडत? पडतो ना. म्हणूनच तर मी तुमच्या पप्पांना लग्न करीन म्हणून सांगितलंय. जोपर्यंत तो माणूस माझ्या समोर येणार नाही ना, तोपर्यंत मी बोल्यावर चढणार नाही. भावना, इकडे ये ग जरा. हो आले. वीणा वहिनी हाक मारते, मी येते. मला तर वाटतंय माझं सगळं सेव्हिंग ना मी आता इथे शॉपिंग मध्येच हे करणार आहे. विश्वा, तुला काही माझ्याविषयी काही दया माया आपुलकी जिव्हाळा आहे की नाही रे? या बॅग किती जड आहेत, मला पेलवत नाहीये त्या. सॉरी ते काय रे, काय झालंय तुला? सगळा अँग्री यंग मॅन सारखा वागतोयस. काय झालंय? काय नाही ग, बिझनेसचाच विचार करत होतो. कधीपासून? कानेटकरांकडे जाऊन आल्यापासून? काहीतरी बोलू नकोस हा. एक मिनिट, काहीतरी तू बोलतोयस, भंकस तू करतोयस. तिकडे घरी बाबांना कंटाळा आला तुला विचारून विचारून की अरे त्या मीटिंगचं पुढे काय झालं. आई थकली तुला विचारून की कामाचं पुढे काही होणार आहे की नाही. काय झालं नक्की त्या मीटिंगला? आणि तुला काय वाटतं रे, आम्हाला काय काहीच कळत नाही का की तुझं काहीतरी बिनसलंय? ते काय झालंय विश्वा नक्की? त्या मीटिंग मध्ये काय झालं का? मीटिंग खराब झाली का? विच इज फाईन. ते तुला काही बोलले का? हो झाली खराब, कारण जे व्हायला नको होतं ना तेच झालं. विश्वा, काम डाऊन, शांत हो. मला सांग काय झालं मीटिंग म्हणून? म्हणजे बाबा जेव्हा म्हणत होते ना ती नको करूयात, मी ऐकायला हवं तसं. अशामुळे बाबा आता कन्व्हिन्स झाले आणि मीच काय मीच काय? मला नाही करायचंय त्यांच्यासोबत काम. का? कारण त्यांच्यासोबत काम केलं तर पुन्हा पुन्हा चानूला भेटावं लागेल. यार सई, मी कितीही प्रयत्न केला ना झटकायचा, माझा पास्ट काही करून उभा राहतोय माझ्या समोर. पण मी नाही फेस करू शकत मी जानूला. जान्हवी, बट व्हॉट यू मीन की या डील मुळे तुला जान्हवीला सामोरं जावं लागेल? ते कारण मी तुला नाही सांगू शकत. विश्वा, ऐक तर, मला तुझी खरोखर काळजी वाटते. अरे तू प्लीज मला सांग ना काय झालंय ते. तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतोस.
कदाचित तू शेअर केलंस ना तर तुला स्वतःला हलकं वाटेल अरे. आणि ट्रस्ट मी हे कुणालाही सांगणार नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? सांग ना, तुला काय बॉदर होतं एवढं? ए गप्प बस ना. मी सांगितलं ना, मला नाही सांगायचं तर नाही सांगायचंय. सॉरी. सई थांब. सई, आय एम सॉरी सई. मला नव्हतं तुझ्यावर ओरडायचं, बट इट जस्ट हॅपन्ड. आय एम सॉरी अगेन. एनिवे, दॅट इज नॉट द पॉइंट. मला जेन्युइनली तुझी काळजी वाटतेय. मला माहिती आहे. काय माहितीये तुला? सई, तुला कसं सांगू मला कळत नाही, बट माझं खूप प्रेम आहे जानूवर. आणि अजूनही मी तिला विसरू शकलो नाहीये. पण मग तुम्ही कधीच एकत्र नाही येऊ शकलो. नाही, प्रयत्न केला होता मी, पण माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचूच शकल्या नाहीत. आणि आता तर लग्न झालं तिचं, सुखाने संसार करते ती. आणि बघ ना, इथे मी अजूनही तिच्याच विचारांच्या अवती अडकतो. मी तिच्या समोर आलो सई तर मी नाही सांगू शकणार स्वतःला. तिचा चेहरा पाहिला ना की भयानक त्रास होतो मला. त्यामुळे मी ठरवलंय, मी तिच्या समोर अजिबात जाणार नाही. विश्वा, हे काय करून घेतलंस तू स्वतःच? प्रेमात असंच होतं ग, तू तर समजूच शकत असशील. मी आल्यापासून हजारदा तुला काही ना काहीतरी बोललोय, ओरडलोय, कित्येक वेळा तुला अवॉइड केला. पण सई, तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. तुझ्या स्वतःपेक्षा तुला मी इम्पॉर्टंट आहे हे माहिती आहे मला. सई, जानू बाबतीत हेच होत होतं माझं. इट्स ओके, मित्र जाऊत आपण. आणि तसंही तुला माहिती आहे, आधीपासून माझ्या मनात तू नाहीच आहेस. सो लपवण्यासारखं काहीच नाही. ते ऍक्च्युली काकू काकांच्या मनात आपल्या लग्नाचं होतं. तुझ्या मनात नाहीये. मला मूव ऑन व्हायला वेळ लागेल सई. नमस्कार. सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय, गडबड गोंधळ करायचा नाहीये. सगळ्यांनी खाली बसा. प्रेक्षकांनी या बाजूला बसा. आणि जे उमेदवार आले इच्छुक वर जे आहेत त्यांनी उजव्या बाजूला एक काउंटर लावलाय, त्या काउंटरवर त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ओ दादा, पुण्याचं काम आहे, गोंधळ करू नका. खाली बसा. हा, खाली बसा. आता थोड्याच वेळात माननीय श्री संपतराव गाडे पाटील यांचं आगमन होणार आहे. माननीय संपतराव गाडे पाटील आणि त्यांचं कुटुंब हे नेहमीच सासवडच्या हितासाठी, विकासासाठी झटत आलेले. आणि आज त्यांनी जे पाऊल उचललंय त्यामुळे अख्खं सासवड खुल्या दिलाने, अभिमानाने म्हणेल, नेता असावा तर असा संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटलांचं, संपतराव गाडे पाटील.
पाटील आणि सिद्धिराज गाडे पाटील यांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. संपतराव गाडे पाटलांचं. माननीय संपतराव गाडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी जनतेला मार्गदर्शन करण्याकरता 2 शब्द बोलावेत. नमस्कार. जेव्हापासून आम्ही राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हापासून सासवड मधल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाची संपूर्ण जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली. आमच्यासाठी आधी सासवड, मग आमचं घर. आम्ही राजकारण केलं नाही तर समाजकारण केलं. आज आपण इथं आमच्या घरी माझ्या पक्षाच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायला इथे जमलेलो नाहीये, तर आज आम्ही इथे एक कर्तव्य पार पडायला उभे आहोत. आपल्या सासवड मधली एक मुलगी भावना दळवी, तिच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी आम्ही उचललेली आहे. संपतराव गाडे पाटलांचा विजय असो. संपतराव गाडे पाटलांचा विजय असो. संपतराव गाडे पाटलांचा. संपतराव गाडे पाटलांचा. संपतराव गाडे पाटलांचा. शांत बसा, शांत बसा. हे बघा, आपल्या भागाचा विकास मी पूर्णपणे करणार आहे. भावना मॅडमचं स्वयंवर, हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? कसली चेष्टा लावली आहे माझी? आता उघड्या डोळ्यांनी मी भावना मॅडमचं लग्न होताना पाहणं इतकंच शिल्लक आहे. माझ्या गळ्यात ज्याने कोणी मंगळसूत्र घातलंय त्याला ते मंगळसूत्र सतत दिसत राहावं, त्याला त्रास होत राहावा, या हेतूनच मी ते गळ्यात ठेवलंय. पण मला आता असं वाटतंय की आणि जर का मस्करी केली असेल, मी कशी मूव्ह ऑन होतीये ते बघता येईल त्याला. आणि समजा जर का सिरियसली कोणी घातलं असेल तरीही त्याच्या डोळ्यासमोर होऊ देत माझं लग्न. त्याच्या भ्याड कृत्याची शिक्षा मिळेल त्याला. खरंच भावना मॅडम म्हणायला ना, तसं मी त्यांच्या गळ्यात न सांगता मंगळसूत्र घातलं ना, त्याचीच शिक्षा मिळते मला. नाव सांगा. रोहित कापसे, रोहित कापसे. वय 27. तुमची बाकीची माहिती या फॉर्म मध्ये भरा आणि खाली इथे सही करा. ठीक आहे, या बाजूला या. नाव सांगा. संकेत मोरे. संकेत मोरे. वय 28. हा फॉर्म भरा, बाकीची माहिती. नीलू, बघितलंस का भावनाच्या लग्नासाठी किती मुलांची गर्दी झाली आहे ते? आता या स्वयंवरामध्ये एकदा का तिला खरा जोडीदार मिळालं म्हणजे झालं. आई, गर्दी तर होणारच ना. हो, आपलं राजकीय घराणं आहे आणि समाजात आपल्याला किती मान आहे, त्यामुळे हे होणारच. पण आई, हा सगळा घाट घातलाय आपण, पण त्या भावनाचं लग्न जमलं म्हणजे बरं. नाहीतर उद्या उठून एखादा नवीन प्रॉब्लेम घेऊन आपल्या सिद्धूच्या आयुष्यात येऊन उभी राहिली. नाही, असं काही होणार नाही. भावनाचं लवकरच लग्न होईल आणि तिचा संसार सुद्धा सुरू होईल. चल.
राजकीय फायदा होवो अगर न होवो, पण खरी गंमत येणार आहे ती भावना आणि सिद्धूची. नाव काय? मला नाव विचारतोस? तुला माहित नाही मी कोण आहे? दादा मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही. अरे असं कसं ओळखत नाही? मी सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी? पण दादा तुम्ही केलेलं एखाद्या सिनेमाचं किंवा मालिकेचं नाव सांगा ना, कारण की तुम्हाला पाहिल्याचं मला तर काय आठवत नाही. जास्त बडबड करू नका, अवकातीत राहायचं. फक्त हिरो हिरोईन सेलिब्रिटी असतात काय रे? मी खेळाडू आहे. अच्छा सॉरी, मी क्रिकेट बघत नाही ना हो. तुम्ही तुमचं नाव जर पटकन सांगितलं ना तर बरं होईल. तुझी आता अहो दादा काय करताय तुम्ही? सोडा मला, मला खरंच लक्षात नाही हो तुम्ही कोण आहे. तुमच्यासाठी खेळ म्हणजे फक्त क्रिकेट, बाकी खेळ काय खेळ नसतात का? स्टेट लेवल कबड्डी चॅम्पियन आहे मी. नाव प्रताप शिवराम वानखेडे. कोणालाही विचारायचा सासवडचा कबड्डी पट्टू कोण, गलीतला शेंबड पोरग सुद्धा सांगेल. यापुढे नाव लक्षात ठेवायचा. ओके 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 दादा, ओळखलं. अहो हे सगळं काय आहे? अहो तुम्ही हे बोर्ड पाहिले का? काय लिहिलंय बघा ना, भावना दळवीचं स्वयंवर. काय आहे सगळं? लक्ष्मी, आता तर हद्दच झाली. अरे माझ्या मुलीच्या बघण्याचा कार्यक्रम असा गावभर करायला कोणी? अहो पण आनंदीला आणायला नको होतो. हे सगळं ती बघेल, काय वाटेल तिला? अगं लक्ष्मी, आनंदीनं हट्ट केला नसता तर आपण तिला इथं आणलंच नसतं. पण ती भावनाला सोडायलाच तयार नव्हती. नाही आपल्याला तरी कुठे माहित होतं ना की इथे हा असं सगळं तमाशा आहे म्हणून. श्रीनिवासराव, लक्ष्मीबाईंनी स्वागत आहे आपलं. भावना कुठे आहे? संपतराव, अहो भाई काय सगळं? हो, तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आपल्या भावनाला मुलगा शोधायची मोहीम हाती घेतली आम्ही. मोहीम? मोहीम? ओ मोहीम काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला जबाबदारी म्हणायचंय का? आणि हे बघा संपतराव, माझ्या मुलीचं लग्न हा आमचा खासगी मुद्दा आहे. अहो तुम्ही असं गावभर काय करताय? चव्हाट्यावर काय आणताय? श्रीनिवासराव, हो चिडू नका. गाडे पाटलांच्या घराची पद्धत आहे अशी. आता तुमच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतली म्हटल्यावर स्वयंवर थाटातच होणार ना. हे बघा, आमची अशी पद्धत नाहीये संपतराव. आणि आधी ही होर्डिंग्स काढा सगळी, ही जाहिरातबाजी बंद करा आधी. हो वहिनी, तुम्ही तरी समजून सांगा यांना. अहो कशाला त्रास करून घेताय? आपल्या भावनाचं लग्न व्हायला हवंय ना तुम्हाला. काय बोलू मी यांना? तुम्ही हे जे काही केलंय ते मलाही आवडलेलं नाही. अहो आम्हाला वाटलं होतं की भावनाचं स्थळ पाहण्याचा पारंपरिक कार्यक्रम असेल, पण हे सगळं काय आहे? स्वयंवर काय झालं? भावना, भावना चल, इथे थांबायची काही गरज नाहीये. अगं मला माहितीच नव्हतं की यांनी तुझ्या लग्नाकरता स्वयंवर रचला इथे. चल चल आपण निघू इकडनं, चल. बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. ते आपल्यासाठीच प्रयत्न करतायत ना, आणि शेवटी माझ्या भल्यासाठीच करतायत ते. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण एवढे दिवस बघण्याचे कार्यक्रम केलेच की, मग आता स्वयंवरही पाहू. असं काय आणि तसं काय, लग्न तर करायचंच आहे ना.
भावना बाळा. नाही भावना मॅडम, काही झालं तरी तुम्हाला हे लग्न मी करूच देणार नाहीये. मला तुम्हाला अडवायलाच हवं. भावना मॅडम, दादा तुम्ही ठीक आहात ना? मॅडम तुम्ही ठीक आहात ना? हां मी ठीक होतो. तुम्ही सर थँक्यू. आज पुन्हा एकदा तुम्ही माझा जीव वाचवलात. भावना देवली कृपया पोडियम पाशी या. मी आलेच. मॅडम तुम्ही प्लीज काही करू ते लग्न नका करू. पण का? तुम्हाला नाही कळत आहे का? इथे कोणीही तुमच्या बऱ्याचा विचार करत नाहीये. तुमच्या स्वयंवराच्या निमित्ताने हे आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेत आहे. तुम्ही जाणून बुजून कशाला बळी पडताय यार? हे बघा सिद्धिराज, मान्य आहे मला की यात संपत काकांचा राजकीय हेतू आहे. पण जर का या कार्यक्रमात खरंच मला एखादा चांगला मुलगा मिळाला तर काय हरकत आहे? सिद्धिराज, मी आणि आईनी तुमच्यावर एक काम सोपवलं होतं. माझ्या गळ्यात ज्यांनी मंगळसूत्र घातलं त्याला शोधून काढायचं होतं. तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ. अजूनही तो व्यक्ती आपल्या समोर आला नाहीये. माझ्या मंगळसूत्राची चर्चा अख्ख्या गावभर आहे. नको नको ते बोलतायत लोक. माझं आणि माझ्या घरच्यांचं जगणं मुश्किल करून टाकलं. आणि जर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा माणूस तुमचं स्वयंवर होतंय हे ऐकून इथे आला तर? माझी तर इच्छाच आहे त्यांनी इथे यावं आणि त्यांनीच माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय हे मान्य करावं. पण तो व्यक्ती खरंच इथे येऊन मान्य करेल? सगळ्यांसमोर माझी जबाबदारी घेईल? नाही येत ना माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे? मग नका थांबवू मला. जर का माझ्या नशिबातच हे लिहिलं असेल ना, तर तुम्ही किंवा मी ठरवूनही ही गोष्ट बदलू नाही शकणार.
दादा काय करतो आता? मार मला, मार 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 दादा. हीच 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 लायकी आहे माझी. मार. तुमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे ना मी दादा. मार 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 मार. मला माहिती आहे माझ्यामुळे भावना मॅडम नाही पाऊल उचलायला लागतंय आणि यासाठी मी स्वतःला कधीच माफ नाही करणार. मार मार. दादा मला कळतं की माझ्यामुळे तुम्ही सगळे दुःखात आहात. पण नाही दादा. जानू 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 जयंत आलास तू? थांब पाणी आणते, दमला असशील ना. नो इट्स ओके. बरं रे, मी तुझी बॅग वर ठेवून येते खोलीत. जयंत जाऊन आलास? कुठे? अरे कुठे काय, पोलीस स्टेशनला. अच्छा तिथे आहे. काय म्हणाले पोलीस? आणि पुरावा दिलास का तू त्यांना? नाही जानू, ॲक्च्युली ऑफिसमध्ये इतक्या मीटिंग्स लाईन अप होत्या ना की मला वेळच नाही मिळाला. मी नंतर जाईन ना. काय रे जयंत, तू तुझ्या मीटिंग्स मधून थोडासा वेळ ऍडजस्ट करून जायला हवं होतंस तू पोलीस स्टेशनला. केवढा मोठा पुरावा आपल्या हाती लागला, तू पोलिसांना द्यायला नको का? जयंत तुला का कळत नाहीये, हे प्रकरण खूप सिरियस आहे. ही व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असेल तर काय होईल सांगता येत नाही. मी काय म्हणते, तू आता जाऊन येतोस का पटकन? फक्त पुरावा तर द्यायचा आहे पोलिसांकडे. जा बघू. जानू, अरे व्हॉट इज इट विथ यू? तुला दिसत नाहीये का मी दमलोय ते? मान्य आहे मला जयंत, पण अरे ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे ना. स्टॉप इट. काही झालं तरी मी आता जाणार नाही. जेवण गरम करतेस का? मला खूप भूक लागली. ठीक आहे, तू फ्रेश होऊन ये, मी वाढते तुला जेवायला. पण मी काय म्हणते, उद्या तरी जाशील का प्लीज? आधी ही बॅग ठेवते खोलीत. लवकरात लवकर या प्रकरणाचा दी एंड करायला हवा, नाहीतर जान्हवी दिवस रात्र मला याबद्दलचे प्रश्न विचारत राहणार. आता असं काहीतरी करायला हवं ज्याने हिची प्रश्नच थांबले. भावना दळवी यांच्या स्वयंवरासाठी आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. या स्वयंवरासाठी आपल्याकडे उत्तम 10 तरुण आले आहेत. ते कोण आहेत ते आपल्याला लवकरात लवकर कळेल, पण त्याआधी भावना दळवी यांचा छोटासा परिचय मी करून देतो. भावना दळवी गेल्या 32 वर्षापासून सासवडमध्ये राहत आहेत. त्यांचं शिक्षण बीकॉम पर्यंत झालं आणि सासवडच्या एका नामांकित सीए कडे त्या जॉब करतात. त्यांच्या घरी एक आजी, आई वडील, 3 भाऊ, त्यांच्या पत्नी आणि इतका सदस्य परिवार आहे. मी भावना दळवी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं, म्हणजे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्या रूपाने कशा आहेत याची कल्पना येईल. मला थोडं बोलता येईल का? नमस्कार, मी भावना श्रीनिवास दळवी. मी कोण आहे, काय करते याबद्दलची जुजबी माहिती तुम्हाला सगळ्यांना कळली असेलच.
पण या स्वयंवरात प्रत्येकाला माझ्याबद्दलची सगळी माहिती असावी असं मला वाटतं. आणि म्हणून मी आता तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला आतापर्यंत कदाचित माहिती नसतील. माझं वय 32 असूनही माझं अजूनही लग्न झालं नाहीये. त्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या पत्रिकेतला दोष. माझ्या पत्रिकेतल्या दोषाचा अर्थ असा की माझ्या लग्नानंतर त्या घरातला कुणाचा तरी मृत्यू होईल. याआधी काही महिन्यांपूर्वी माझं माझ्या ऑफिसमधल्या बॉस सोबत लग्न ठरलं होतं, परंतु लग्नाच्या दिवशीच अपघातात त्यांचं निधन झालं. त्या अपघाताच्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची लहान 6 वर्षाची मुलगी सुद्धा होती. त्यांच्या निधनानंतर त्या मुलीची जबाबदारी मी घेतली आणि यापुढे कायम ती मुलगी माझ्या सोबत राहणार. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती असावी अशी माझी इच्छा आहे. मला अजूनही काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या. आता काही दिवसांपूर्वी आपल्या गावच्या जत्रेत मी मंदिरात ध्यानाला बसले होते. त्यावेळी ध्यान करत असताना माझ्या गळ्यात कोणीतरी येऊन मंगळसूत्र घातलं. हे माझ्या गळ्यात कोणी बांधलं ते आज तागायत मला माहिती नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात अशी माझी इच्छा होती. आता माझ्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली. यापुढे ह्या सगळ्या गोष्टी ऐकूनही ज्यांना माझ्याशी लग्न करायचं आहे त्यांनी त्यांचा हात वर करावा. अरे तर तिने आधी सांगितलं नव्हतं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, तिचं लग्न आधीच झालंय. मला नको अशी बायको. मला पण नको असली बायको. काका, तुम्हीच मला म्हणाला होतात की ह्या स्वयंवरात कुणीतरी चांगला मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार होईल म्हणून. पण आता कुणीच हात वर केला नाही. मी हिच्याशी लग्न करणारच कसं? मला नको अशी बायको. मला पण नको अशी बायको. जी याचा अर्थ असा की कुणालाही माझ्याशी लग्न करायचं नाहीये. मग स्वयंवर रद्द झालं असं जाहीर करूया. भावना, अगं तू काय बोलतेस? कुणीच हात वर केला नाही? अगं जरा समोर तर बघ.
शाबास रे माझ्या मर्दांनो. भावनाने तुम्हाला सगळं सत्य सांगूनही तुम्ही तिचा स्वीकार करायला तयार झाला. तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं की तुम्ही स्वयंवरासाठी किती योग्य उमेदवार आहात. मला वाटतं आपण जास्त वेळ वाया न घालवता थेट आपल्या स्वयंवराच्या पुढल्या टप्प्याकडे वळूया. का असा खेळ मांडलायस देवा? हीच जर तुझी इच्छा असेल तर मला खरंच पाहायचं या सगळ्याचा शेवट काय होतो. पण आता माझ्या मनात नक्की काय सुरू आहे हे इथे कुणालाच का कळत नाहीये. मला खरंच हे लग्न नकोय. हे ओळखून कोणीतरी हे सगळं थांबवेल का? अहो सगळं काय सुरू आहे? काही अनर्थ तर होणार नाही ना? मी आलोच. अहो हो थांबा थांबा, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. बघा मला जरा संपतरावांशी बोलायचं. नाही 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 चला. अहो, महत्वाचं आहे, चला ऐका बाहेर माझं. चला. आनंदी बाळा इथेच बसून राहा. मी ना आजोबांना घेऊन येते. इथून कुठे जाऊ नको. प्लीज भावना मॅडम, एकदा या लग्नाला नकार द्या. मी आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवतो मग. पण तुमच्या तोंडून नकार ऐकल्याशिवाय मी काहीच नाही करू शकत. हो भावनाचं लग्न व्हावं असं मला नक्कीच वाटतं. पण तिच्या लग्नाचा विषय असा चार चौघात काढून नाही, तिची मानसिक ओढाताण करून नाही, तिचं सगळं नीट व्हावं एवढंच वाटतंय. काहीही करून तिला या परिस्थितीतून वाचवू देवं. हरिओम तत्सत. स्वामीजी नमस्कार करते. सुखी भव. तुझ्या चेहऱ्यावर चिंता कसली आहे? स्वामीजी बघा ना, माझ्या लेकीच्या लग्नाचा खेळ मांडलाय सगळ्यांनी. तिच्या स्वयंवराची चर्चा गावभर आहे. शांत हो. हे सगळे आभास आहेत. सत्य या सगळ्याच्या पलीकडे आहे. ते आपल्याला शोधायला हवं. म्हणजे या सगळ्या देखाव्या पलीकडे कोण कोणाची भाकरी भाजतंय हे मी तुला सांगायला नको. पण तू ठाम राहा. नशिबावर विश्वास ठेव. त्यात जे काही आहे ते होणारच आहे. तुझ्या मुलीचा सुखी संसार असणार आहे. म्हणजे हे स्वयंवर विनाकारण घडतंय ना? पण इथे भावनाचा जोडीदार नाहीये, बरोबर? या जगात विनाकारण असं काहीच घडत नाही. एका घटनेला दुसऱ्या घटनेची जोड असते. तो इथेच आहे, अगदी तुझ्या आजूबाजूला. त्याच्या हातून तुझ्या लेकीचं कल्याणच होणार आहे. माझ्या आजूबाजूला? पण स्वामीजी स्वामीजी तुझ्या मुलीचा सुखी संसार असणार आहे. तुझ्या लेकीचं कल्याणच होणार आहे. भावनाचे वडील तुम्हाला भेटायचं म्हणून बाहेर वाद घालताय. काही जरी झालं त्यांना इथं येऊ देऊ नकोस. चला हो चला. अरे चल. माफ कर दादा, मी मुद्दाम नाही काय केलं. माझ्यावरती पाणी टाकायची हिंमत कशी झाली तुझी? तुला माहित आहे मी कोण आहे? कबड्डी प्लेअर आहे मी.
तुझ्यामुळे माझ्या शर्टाची इस्त्री खराब झाली. अरे काय करतोयस तू? चुकून झालंय, मुद्दामून नाही केलं यांनी. हो काका, तुम्ही थांबा जरा. आमचं काय ना आम्ही बघून घेऊ. तुम्ही अक्कल शिकू नका आम्हाला. अरे बाबा, दादा तुम्ही कशाला त्या वेळेच्या नावाला लागताय? जाऊ द्या. अरे दादा खरंच माझं चुकलं रे, माफ कर मला. अजिबात नाही. माझ्यावरती पाणी सांडवलंस ना, त्याची शिक्षा तुला मिळणारच. अरे हे अरे अरे थांबा, काय करतोयस काय? थांबा. अरे काका जाऊ द्या, अरे काय चाललंय पण ते? जाऊ दे. अहो काका जाऊ द्या तुम्ही. उगाच आपल्या नादाला लागायचं नाही. हा? काका काका, हे सगळं माझ्यामुळे घडलं. मला माफ करा. किती उर्मट माणूस होता तो. कसला एवढा माज आहे कोणास ठाऊक.